विराट कोहली परत एकदा नाणेफेक हरला आणि गंमत बघा, ईशान किशनला दुखापत झाली म्हणून सूर्यकुमार यादवला परत एकदा संधी मिळाली। संघ व्यवस्थापनाचं कौतुक एवढ्यासाठीच करायला लागेल की त्यांनी संधी नुसती दिली नाही तर 3 नंबरला बॅटिंग करायची संधी दिली। सुरुवातीला तगडा बॅट्समन रोहित शर्मा आउट झाल्यानंतर सूर्यकुमार यादव बॅटिंगला आला। थोडंसं धडधडत असणार त्यांना, पहिल्यांदाच तो इंटरनॅशनल मॅचमध्ये बॅटिंग करत होता कारण ज्याचं पदार्पण झालं तेव्हा त्याला बॅटिंगच आली नाही। पहिला बॉल जोफ्रा आर्चरनी जबरदस्त बाउन्सर टाकला आणि यांनी नटराज सिक्सर, त्याला आम्ही क्रिकेटमध्ये नटराज सिक्सर म्हणतो, ती नटराज सिक्सर त्यांनी मारली। काय जबरदस्त सुरुवात केली आणि नंतर सुद्धा राहुल असू देत, विराट कोहली असू देत, हे महत्त्वाचे फलंदाज बाद होत असताना सुद्धा सूर्यकुमार यादवनी आपला संयम ढळून दिला नाही, आपला कॉन्फिडन्स घालवला नाही आणि अप्रतिम बॅटिंग केली। अप्रतिम, वेडेवाकडे फटके नाही, त्याच्या बॅटिंगमध्ये नजाकत होती। अर्धशतक त्यांनी केलं आणि बाद झाला तो झेल सुद्धा अक्षरशः विवादास्पद होता। या सगळ्याचा जर का आपण विचार केला तर त्याची कालची खेळी म्हणजे सोनं होतं। सुरुवातीला सूर्यकुमार यादवनी पंत बरोबर भागीदारी केली, ती महत्त्वाची ठरली। पंत थोडा वेळ खेळून बाद झाला आणि नंतर सूर्यकुमार यादव बाद झाला, पण तरीही शेवटच्या टप्प्यामध्ये श्रेयस अय्यरनी फार महत्त्वाची खेळी केली आहे। श्रेयस अय्यरनी केलेल्या खेळीचं महत्त्व हे सूर्यकुमार यादवपेक्षा अगदी थोडंसं कमी आहे, कारण त्यांनी अर्धशतकी मजल मारली नाही, पण दडपणाखाली संघाला गरज असताना श्रेयस अय्यरनी सुद्धा अप्रतिम बॅटिंग केली। शार्दूल ठाकूरनी शेवटी येऊन 2 चौकार मारून त्याला साथही दिली, म्हणून 180 धावांचा पल्ला आपल्याला पार करता आला। म्हणून थोडंसं दडपण का होईना हे इंग्लंड संघावर आलं। चौथ्या सामन्यामध्ये मैदानावरती प्रचंड प्रमाणात दव आपल्याला बघायला मिळालं। त्याचा परिणाम असा होतो, बॉल ओला होतो आणि नंतर तो स्पिनला जास्त स्पिन करता येत नाही, स्विंग जास्त होत नाही आणि बॅटीवर मात्र तो टकाटक येतो। हे जर का तुम्ही नीट बघितलं तर मग कालच्या सामन्यामध्ये आपल्या बॉलर्सनी केलेली कामगिरी ही मला जास्त उजवी वाटते। शार्दूल ठाकूर असू देत, चेहर असू देत, त्याला नवीन संधी मिळाली होती, यांनी सुरेख बॉलिंग केली आणि त्यांना भुवनेश्वर कुमार असू देत, हार्दिक पंड्याच्या बॉलिंगबद्दल बोलायला पाहिजे। त्याचं कारण त्यांनी वेगामध्ये केलेले बदल, स्लो बाउन्सर टाकण्याचं दाखवलेलं कसब, हे सगळं चांगलं होतं आणि शार्दूल ठाकूरनी 3 फलंदाजांना बाद करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला। त्यामुळे कालच्या सामन्याबद्दल जर का बोलायचं झालं तर सुरुवातीला सूर्यकुमार यादव, त्याच्यानंतर श्रेयस अय्यर आणि नंतर शार्दूल ठाकूर, या 3 मुंबईकरांनी कालच्या सामन्यातील विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला असंच म्हणायला लागेल। फार गरजेचा होता कारण याच्या अगोदरच आपण सांगितलेलं होतं इंग्लंड संघाकडे 2-1 आघाडी होती। जर का चौथा सामना त्यांनी जिंकला असता तर मालिका ते जिंकले असते, म्हणजेच 2-2 बरोबरी करण्याकरता कालचा सामना महत्त्वाचा होता। फासे थोडेसे उलटे पडलेले होते, टॉस आपण हरलेलो होतो, सुरुवातीच्या काळामध्ये बॅटिंगमधली पडझड ही कायम राहिलेली होती आणि तरीही आपण सामना जिंकला। ह्याला मोल आहे, 2-2 झालो, ह्याला मोल आहे। त्यामुळे 5व्या सामन्यामधली रंगत वाढलेली आहे आणि मी तर म्हणेन सूर्यकुमार यादवकडे आता जास्त लक्ष राहणार आहे। वन डे टीममध्येही त्याचा आता समावेश झाला आहे आणि पुढचं लक्ष त्याचं वर्ल्ड कप टीमचं असेल।